एक दोन मित्रांनो, आपण आलेलो आहे घरी आणि पाहू शकता शिव कसा मस्ती करतोय, गाडीची चाकं मोजतोय. आणि आज आहे 2/1/2024. तर मित्रांनो, आता हे जे गळलिंबू आहे जे मूतखड्यासाठी अत्यंत गुणकारी आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. याला लिंबाच्या पुढचं वर्जन आपण म्हणू शकतो. अरे बा, तुझी पुढे पॅन्ट, तुझी पॅन्ट कोणाचा शर्ट घातलाय तू? होय, ऋषी दादाचा शर्ट कोणी आणला रे इकडं? होय, आलो 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 आलो. आणि तुम्ही ओळखलं का नाही? शिव काय बघते कार्टून? ते बी तसंच चालतंय आहे ना तुझ्यासारखं, असं खाली मुडकं घालून. होय, ते पण असं चालवायचं वय. सायकल आहे ना तुझी? मग कसली गाडी? 4 व्हीलर 2 व्हीलर आहे मला वाटतं, आहे ना? 3 चाक, किती चाक आहे त्याला? 4 ना? 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर. हा 4 चाक आहे, 4 व्हीलर आहे. काय 1 2 मित्रांनो, आपण आलेलो आहे घरी आणि पाहू शकता शिव कसा मस्ती करतोय, गाडीची चाकं मोजतोय. आणि आज आहे 2/1/2024. कॅडबरी कुठे आहे? कॅडबरी आहे की? एक आहे, द्या द्या म्हणायचं, द्या. हळूहळू वरडू नका. गरम गरम स्वयंपाक चाललाय काय? वा वा, चांगलं. काय भाजी केली आज? अरे वा, मलाच नाही माहिती. चपाती आहे का? आणि डाळ आणि भात कुठे? इथं भात ठेवलंय का? काय तू सर्कस खेळतो? हा, गरम गरम पितो मस्त छान पैकी. सर तुझी कॅडबरी तो तर म्हणतोय द्या. शिव आई म्हणते नंतर खायची. मी पाणी पिणार आहे आता, वरनं तुला पण प्यायचंय? अरे लय छान लागतं बघ ना, किती भारी बघ की. अरे लय भारी, मी पिणार आहे बाबा. छान आहे. चला पिता. हा लय भारी झाले. झाल्यामुळे घशाला चांगला आराम भेटणार आहे. हा, बाटल्या बांधल्यात का इथं देवापाशी? काय खेळत होता? होय, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 कसं म्हणत होता दाखव मला. तू बाटल्यांसोबत 1 2 3 4 5 कसं करत होता? पॉम पॉम 1 2 3 4 म्हण ना. हे इथं बाटल्या आहेत ना, ते 1 2 3 4 म्हण ना. बाटल्या बाटल्या, हे काय बाटल्या? 1 2 3 4 म्हण ना. हा चल चल ये. ती पण आणतो का? ती 5 आहे ना? हा म्हण म्हण की. हा किती? 1 2 3 म्हण की. तू म्हणायचं 4 5. हा 5 झाले ना? लात मारायची? किती मारायची? काय केलं? काय केलं? कसं पाडलं? का फक्त शेंगदाणा? हे बघ किती छान आहे बघ, भाजी भात आणि शेंगदाणे. आणि तू काय करतोय? खाना किती छान आहे बघ, चपाती भाजी शेंगदाणे. पाडतोय काय? कस काय?
कसं आई खाऊन सांगतो ना. जेवून घे, पप्पासोबत जायचंय तुला ना ऑफिसला. छान छान भाजी. चल जेवून घे तू. मस्ती 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 धिंगाणा. चल जेवून घे चल. नुसता धिंगाणा पाहिजे तुला. नुसती मस्ती पाहिजे. निघून जातो. बॉटली. मित्रांनो शिवणी बघा सगळं पाणी सांडून ठेवलेलं आहे आणि सगळा राडा करून इथं पोता आणून ठेवलाय पुसायला आणि पळून जाऊन बसला आहे घरामध्ये लपून. कडी लावून घेतलेली आतमधून. शिव शिव काय करतो? कसं काय तू कसं काय लपून बसला आतमध्ये जाऊन कडी लावून? काय केलं तू इथं? काय राडा केला शिव? काय राडा केला? पाणी सांडवलं ना तू? हा कस काय पाणी सांडून काय केलं तिथं? पोतं टाकून गेला ना पुसायला आणि पळून गेला ना कडी लावून बसला ना आतून. असं करतात होय? आईला काम वाढून ठेवलं नाही काय? येडू 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 येडू. ट्रॅक्टर बरं ट्रॅक्टर लावतो. हे बघ ट्रॅक्टर लागलं. ट्रॅक्टर लागलं की थांब ना जरा. पुसून हो दे आईचं मग बसू. अयो अयो अयो. काय JCB ट्रॅक्टर आहे का? अरे बाप काय घेऊन चाललाय? मित्रांनो हे जे दिसतंय ना हे इडलिंबू आहे. इडलिंबू म्हणजेच त्याला गळलिंबू असं म्हटलं जातं आणि हे हिंगोली शहरामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये इथे खूप मोठ्या प्रमाणावर मिळतं. शक्यतो बाहेर जास्त करून मिळत नाही. आणि हे जे लिंबू आहे हे मूतखड्यावर अत्यंत गुणकारी आहे मित्रांनो. आणि जसं की प्रगतीला मूतखडा झालेला होता, आता तो बरा झालाय, तरी पण आपण याचा वापर करून एकदा त्याला पिण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून पुन्हा भविष्यामध्ये कधी मूतखडा होत नाही असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपण एकदा प्रयत्न करून पाहूयात, जेणेकरून हे आयुर्वेदिक औषध आपल्याला गुणकारी लाभू शकतं. तर मित्रांनो आता हे जे गळलिंबू आहे जे मूतखड्यासाठी अत्यंत गुणकारी आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. याला लिंबाच्या पुढचं व्हर्जन आपण म्हणू शकतो, नवीन व्हर्जन, की जेणेकरून या गळलिंबूने माणसाला असलेला मूतखडा हा अत्यंत कमी खर्चामध्ये म्हणजेच फक्त 100 ते 150 रुपयांच्या आसपास या लिंबूची किंमत आहे. हे शक्यतो मार्केटमध्ये मिळत नाही. हे फक्त कोणाच्या इकडे जर झाडं लावलेले असतील घरगुती तर त्यांच्याकडेच मिळतं आणि हे हिंगोली जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणावर मिळतं. जर कोणाला हवं असेल तर हिंगोलीमध्ये मिळू शकेल, कळमनुरी गावामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. तर हे गळलिंबू आमच्या सासरेबुवांनी खास त्यांच्या मुलीसाठी म्हणजेच प्रगतीसाठी पाठवलेला आहे, कारण प्रगतीला मूतखडा झालेला होता. आता तो बरा झालेला आहे, पण तरीही आपण याचा रस प्रगतीस पिण्यास देणार आहे, जेणेकरून पुन्हा भविष्यामध्ये कधीही मूतखडा होऊ नये. असं सांगितलं जातं की या गळलिंबूचं सेवनाने भविष्यामध्ये कधी मूतखडा पुन्हा उद्भवत नाही. तर आपण याचा प्रयोग करून पाहणार आहोत आणि हे तुम्हाला आत्ता दाखवतो की कसं याला कापावे आणि कसं याचा रस काढावा ते. या गळलिंबूला कापण्याची अत्यंत सोपी पद्धती मित्रांनो, जसं की आपण लिंबू कापतो त्याच पद्धतीने किंवा पपई कापतो त्या पद्धतीने हे असं कापून घ्यावं. ठीक आहे. आणि खरं तर हे जाड असतं खूप मित्रांनो आतून, त्याच्यामुळे काय करायचं, हे बघा खूप जाड आहे आतून. तर ह्याला असं आपण
म्हणजे कापल्याच्या नंतर तुम्हाला कळेलच की आतून किती जाड आहे ते. पहा, काही फार मोठं लॉजिक नाही मित्रांनो याच्यामध्ये कसं कापावं किंवा काय, फक्त एक तुम्हाला दाखवतोय मी जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. हे पहा, दिसलं? पहा किती छान आहे लिंबू. मित्रांनो गळलिंबू हे आतून असं दिसतं आणि आपल्या नॉर्मल लिंबाप्रमाणेच या बिया आहेत. ठीक आहे, आणि याला पिळायचं कसं ते तुम्हाला मी दाखवतो आणि कसा रस काढायचा याचा ते. आता पुन्हा याचा एक असा भाग कापून घेऊया. पहा, आता एक साईड अशी कापून घेतल्याच्या नंतर याचा भाग आपल्याला पिळता येऊ शकतो. तर याच्यावरचं बिया काढायच्या आणि हा जो वरचा भाग आहे तो पण काढून टाकायचा. आता या बिया सगळ्या काढून टाकायच्या. ठीक आहे, आता हा जो वरचा भाग आहे तो कापून काढायचा. कडक भाग असतो हा, आपल्या साध्या लिंबाप्रमाणे नाही आहे, खूप कडक भाग आहे हा. त्याच्यामुळे थोडंसं अवघड जातं लिंबू पिळायला आपल्याला. तर हे काढून घेतलं. आता या बिया सगळ्या काढून घेतो आणि झालं. आता फक्त याला पिळून घ्यायचं, याचा रस काढून घ्यायचा. आता याचा फक्त रस पिळून घ्यायचा. हे बघा, सोपी पद्धत आहे खूप, काही जास्त मेहनत नाही आहे. फक्त हे पिकलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. जर पिकलं तर हा असा रस चांगला निघतो. जर पिकलं नसेल, थोडं कच्चा असेल, तर तुम्ही कितीही दाबलं तरी त्याचा रस निघत नाही. म्हणजे आपलं साधं लिंबू आहे त्याच्यात आणि याच्यात जास्त काही फरक नाही आहे. पण याच्या आतमध्ये जे रासायनिक ॲसिड वगैरे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे, म्हणजेच खूप गुणकारी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला मूतखडा पूर्णपणे बरा होतो. पहा, हा अशा पद्धतीचं रस निघालेला आहे. आणि हा रोज उपाशीपोटी सकाळी उठल्या उपाशीपोटी यायचं मित्रांनो पाण्यामध्ये. जसं आपण लिंबू सरबत करतो तशाच पद्धतीने, फक्त मीठ वगैरे बाकी काही न टाकता फक्त लिंबूचा जो रस आहे तो पाण्यामध्ये टाकायचा आणि उपाशीपोटी प्यायचं. तर मित्रांनो आता आलेलं आहे दूध, आणि दूध ठेवलेलं आहे पण तापायला. याला मस्तपैकी तापून देऊयात. तोपर्यंत आपण दुसरं काम करू. आपलं दुसरं काम म्हणजे आहे भाकरवडी खायचं, हे काम करूयात आपण. तर आपलं दूध मस्तपैकी तापलेलं आहे मित्रांनो. आता करूयात आपण बंद. शिवप्रशांत शिंदे कुठे लिहिलंय? हा चांगला आहे ना तुला? मस्त दिसतोय ना? रेडवालाचा छान नाही का? अजून तो पण चांगला आहे. आपण घालून बघू ना. केक खातो का तू? केक खातो? थांब मी घालून बघतो. हा छान आहे ना दिसायला? कलर चांगला आहे का? दिसते. वाव, किती छान दिसतंय. छान आहे ना शिव? दाखव, फिरून दाखव. छान दिसतंय ना? पुढं बघ, दाखव. किती लिहिलंय? 8. तू सांग किती लिहिलंय? 8 वरच आहे. आणि 20 कुठे आहे? हे 20 आहे. हा छान, हुशार झालाय शिव. तुझ्या डोक्याला काय लागलं पण? खाट लागली ना? कस काय लागली? कस काय असंच? कस काय लागलं? केक खातो काय? केक खातो का? खा की, बघ की किती छान आहे. खाऊन बघ ना. उघडून मला दाखव बरं कसला आहे केक. दे की मला. बघ, मला बघू दे. किती छान. याच्यात पण आहे का? बापो, केकच केक. आपण खाऊ आता. पिक्चर बघतो काय तू?
मग काहीतरी पिक्चरच आहे. धर तुला चमचा. का केक उघडते का? काय भूते का रे? भूते मग लाईट लावली होय त्यांनी. दिवा लावलाय. दिवा लावलाय दिवा. केक केक खाणार आहे का? मी खाऊ का? मला चमचे देतो का? दे बघतो ना खाऊन कसं लागते. छान लागते. हा तुझ्या डोक्याला लयच डेंजर लागले पण माहिती का? टिंगुळ आले. टिंगुळ आहे बघ. टिंगुळ आले रे. खाट लागली ना? बर बर. आता हे काढा. हे काढा. काढा काय नाही होत. मग छान दिसते ना आता. माहिती का? भारी दिसते ना. पॅन्ट पण घाल की नवीन. ती कपडे घालून बघू का आपण?